नमस्कार. आज मी कटलेट बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य सोया वडी आहे ही आणि ही मी भिजवून त्याचं बारीक केलं आहे मिक्सरमध्ये. हे पनीर आहे. ही पनीर पण मी खिसून घेतलेलं आहे. हे बीट आहे. बीट खिसून घेतलं आहे आणि गाजर पण खिसून घेतले. अद्रक लसूणची पेज आहे. कोथिंबीर आहे आणि हे बटाटा एक मोठा आणि एक छोटा आहे ते पण मी खिसून घेतलेलं आहे. आणि हे बटर आहे आणि हे धना जिरा पावडर आणि हळद, मीठ, चाट मसाला आणि घाटी मसाला आहे. आता आपण हे सर्व जिन्नस मळून घेऊया. चला आता आपण मळून घेऊया. हे सगळे जिन्नस एकत्र करते. बटाटा पण घालते. मीठ, चाट मसाला, तिखट मसाला, धना जिरा पावडर चमचा, धना पावडर आणि हळद. हे चांगलं मळून घेऊया. सर्व जिन्नस मी मळून घेते. अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतलेले. आपण तळायला सुरुवात करूया. त्यात मगाशी मी रवा सांगायची विसरलेले. तुम्ही ब्रेडचं पण हे बारीक केलेलं असतं ती घेऊ शकता, नाहीतर शेवाळीचे शेव घेऊ शकता. विसरले ती मी तुम्हाला आत्ता दाखवते. आता गॅस लावून घेते. आता तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, तुपाचा पण करू शकता, बटरचा पण करू शकता, लोणीचा पण करू शकता. आता मी बटर टाकते. तुमच्या आवडीनुसार काही पण घेऊ शकता सगळं. आता हे असं करायचं. लई पण फास्ट गॅस ठेवायचा नाही, मिडियमच ठेवायचा. आता अशा प्रकारे मी पूर्ण करून घेते. बघा आता कसे भाजलेले. मी आता काढून घेते यात. असं गोल्डन कलरवर सर्व भाजून घ्यायचं. तर मी असं सगळं करून घेते पूर्ण. ओके. मी अशी करते. तुम्ही कसं करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बारीक गॅसवर करायचं. अशाच प्रकारे मी पूर्ण भाजून घेते. अशा प्रकारे आपले कटलेट पूर्ण करून झालेले आहेत. आता मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते. अशा प्रकारे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहे. कसे वाटले ते सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण कसे करताय ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा.